श्री गणेशाय नमः. सरस्वती नमः. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. आज आपण अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान शंकराच्या पवित्र लीलाचे श्रवण करणार आहोत. हे महादेवा, आमच्या मनातील चिंता दूर करा. आमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदू द्या. तुमच्या चरणावरील आमची श्रद्धा सदैव अडळ राहू द्या. सर्व भक्तांनी मन शांत करून प्रेमाने म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कैलास पर्वतावर भगवान महादेव माता पार्वती सोबत विराजमान होते. सभोवताली हिमाच्छादित पर्वत होते. मंद वारा वाहत होता. आकाशामध्ये चंद्र प्रकाशत होता आणि संपूर्ण कैलास नगरीमध्ये एक दिव्य शांतता पसरली होती. माता पार्वतीची भगवान शंकराला विचारले, नाथ, या संसारातील असंख्य भक्त तुमची पूजा करतात. कोणी मोठमोठे अभिषेक करतात, कोणी सोन्या चांदीचे दागिने अर्पण करतात, पण तुम्हाला सर्वात प्रिय भक्त कोण? भगवान शंकर मंद स्मित करत म्हणाले, देवी, मला भक्तांनी किती धन अर्पण केले हे पाहायचे नसते. त्याच्या मनामध्ये किती प्रेम आहे हे मला पाहायचे असते. महादेव पुढे म्हणाले, ज्याच्या मनात श्रद्धा आहे, ज्याच्या ओठावर माझे नाम आहे आणि ज्याच्या मनात निर्मळ, तोच खरा माझा भक्त. आता एका गावामध्ये एक अत्यंत गरीब शिवभक्त राहत होता. त्याच्याकडे मोठे घर नव्हते, धन दौलत नव्हती. रोजच्या उदरनिर्वाहासाठी तो दिवसभर कष्ट करत असे, पण त्याच्या मनामध्ये भगवान शिवाबद्दल अपार श्रद्धा होती. दररोज पहाटे तो उठत असे, नदीवर जाऊन स्वच्छ पाणी आणत असे आणि गावातील छोट्याशा शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करत असे. पूजेसाठी त्याच्याकडे महागडी फुले नव्हती, मोठा नैवेद्य नव्हता. त्याच्याकडे असायचे फक्त एक बेलपत्र आणि मनापासून केलेली प्रार्थना. तो शिवलिंगासमोर हात जोडून म्हणत असे, हे भोलेनाथ, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही, पण माझे मन आणि माझी श्रद्धा तुमच्या चरणी अर्पण करतो. आणि मग तो प्रेमाने म्हणत असे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एक दिवस त्याच्या भक्ताच्या जीवनामध्ये मोठे संकट आले. त्यांच्या घरामध्ये अन्नाचा एकही दाणा उरला नव्हता. कामही मिळत नव्हते. घरातील सर्वजण चिंतेत होते, पण त्या भक्ताने महादेवाची पूजा सोडली नाही. त्या दिवशी तो मंदिरात गेला. त्याने शिवलिंगावर जल अर्पण केले आणि बेलपत्र वाहिले. डोळ्यातून अश्रू घेऊन तो महादेवाला म्हणाला, देवा, माझ्यावर कितीही संकटे आली तरी मी तुमची भक्ती सोडणार नाही. मला धन नको, वैभव नको, फक्त माझी श्रद्धा कायम ठेवा. असे म्हणताच मंदिरातील दिव्याची ज्योत अचानक तेजाने प्रज्वलित झाली. संपूर्ण मंदिरामध्ये एक अद्भुत प्रसन्नता निर्माण झाली. भक्ताचे डोळे मिटले. त्याच्या अंतःकरणामध्ये जणू महादेवाचा संदेश उमटला. भक्ता, चिंता करू नको. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीही एकटा सोडत नाही. त्या भक्ताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने महादेवाच्या चरणी मस्तक ठेवले. श्रोते हो, भगवान शंकराची ही लीला आपल्याला एक अत्यंत सुंदर संदेश देते. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी मोठमोठ्या वस्तू आवश्यक नाही. एक लोटा जल, एक बेलपत्र, निर्मळ मन, इतकीच भक्ती भोलेनाथांना प्रिय आहे. आपण संकटामध्ये असताना अनेकदा घाबरतो. आपल्याला वाटते की आपल्याबरोबर कोणी नाही, पण भक्तांनी विश्वास ठेवावा. जिथे श्रद्धा असते तिथेच महादेवाची कृपा असते. म्हणूनच सुख असो किंवा दुःख असो, आपल्या ओठावर एकच नाम असू द्या, ओम नमः शिवाय. भगवान शंकराने नामस्मरण मनाला शांत करणे. घरातील सकाळी किंवा संध्याकाळी काही वेळ शांत बसून महादेवाचे स्मरण करा. शक्य असल्यास शिवलिंगावर स्वच्छ जल अर्पण करा, बेलपत्र अर्पण करा, धूप आणि दीप लावा आणि मनातून प्रार्थना करा. हे महादेवा, माझ्या चुका क्षमा कर. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा ठेवा. संकटामध्ये धैर्य द्या आणि योग्य मार्ग दाखवा. महादेवाकडे मागताना केवळ धन दौलत मागण्यापेक्षा सद्बुद्धी, आरोग्य, समाधान, भक्ती आणि तुमच्या चरणी
अढळ श्रद्धा असावी. कारण महादेवाची कृपा मिळाली तर जीवनातील अंधारामध्ये आशेचा प्रकाश निर्माण होतो. हे कैलासपती महादेवा, ज्याच्या घरामध्ये दुःख आहे त्याच्या घरामध्ये सुख आणि शांती द्या. ज्याच्या मनामध्ये चिंता आहे त्याच्या मनामध्ये धैर्य द्या. आणि ज्याच्या आयुष्यामध्ये अडचणी आहे त्यांना त्या अडचणीमधून बाहेर पडण्याची शक्ती द्या. ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे त्यांना योग्य मार्ग दाखवा. आणि भोलेनाथा, आमच्याकडून जाणून अजाणून झालेल्या सर्व चुका क्षमा करा. आमची भक्ती स्वीकारा. आमच्या घरामध्ये तुमचा आशीर्वाद सदैव राहू द्या. हर हर महादेव. जय भोलेनाथ. ओम नमः शिवाय. श्रोते हो, आजच्या या पवित्र भक्तिमय वाचनातून आपण एवढेच लक्षात ठेवूया, महादेवा आपल्या संपत्तीची गरज नाही, त्यांना आपल्या निर्मळ भक्तीची गरज आहे. मनापासून एकदा घेतलेले शिव नामही अत्यंत मौल्यवान आहे. म्हणून सर्वांनी हात जोडून, डोळे मिटून आणि श्रद्धेने म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बोला कैलासपती भगवान महादेव की जय. हर हर महादेव.